नमस्कार मंडळी. 2024 या वर्षातला हा शेवटचा सोमवार आहे आणि त्यामुळेच आजचा हा 2024 या वर्षातला शेवटचा हॅलो सह्याद्री. या हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी मानसी आंबडेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आता 2च दिवसांमध्ये आपण नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काही बेट ठरवलेले असतील. त्याच्यामध्ये कोणी सहलीला जात असेल, कोणी आपल्या नातेवाईकांना भेटणार असेल, तर कोणी ठरवली असेल एखादी मूव्ही नाईट. सगळ्यांनी एकत्र मिळून चित्रपट पाहणं हा आपल्या सगळ्यांच्यासाठी एकत्र आनंद साजरा करण्याचा एक रस्ता आहे. चित्रपट म्हणजेच आपल्याला एखादी कथा सांगणारा किंवा एखादी गोष्ट सांगणारं असं माध्यम. पण केवळ तेवढंच त्याचं एकत्र क्षेत्रफळ नाही, त्याची त्रिज्या अजून खूप मोठी आहे. नायक नायिका नसलेले सुद्धा अनेक माहितीपट आहेत जे आपल्याला माहिती देतात, आपलं प्रबोधन करतात. चित्रपटांचा हा एक वेगळा भाऊ म्हणजे माहितीपट किंवा लघुपट. आजच्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपण याच भारतातल्या माहितीपटांच्या बद्दल बोलणार आहोत आणि माहितीपटांचं चळवळीमध्ये रूपांतर कसं झालं, एक चळवळ म्हणून माहितीपटांनी सामाजिक परिवर्तनामध्ये कशी भूमिका घेतली याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. आपल्याबरोबर आहेत उषा देशपांडे मॅडम, ज्या व्यावसायिक चित्रपट निर्मात्या आहेत, तसंच वेगवेगळ्या वाहिन्यांसाठी त्यांनी निर्मात्या म्हणून काम केलेलं आहे. त्या लेखिका आहेत आणि स्वतः माहितीपट निर्मात्याही आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत संतोषी मिश्रा. नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि वेगवेगळ्या माहितीपटांचं निर्माण त्यांनीही केलेलं आहे. या दोघींच्याही माहितीपटांचं प्रदर्शन हे इफ्फी आणि मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही झालेलं आहे. तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा आपण विषय पाहून घेऊया. हॅलो सह्याद्रीचा आजचा आपला विषय आहे भारतातले माहितीपट चळवळ. आणि या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत. माहितीपट हा विषय असा आहे की त्याची त्रिज्या खूप मोठी आहे, पण चित्रपट आणि माहितीपट याच्यात नेमका फरक काय असतो? उषा मॅडम, तुमच्यापासून सुरू करू. एक तर महत्त्वाचा फरक असं म्हणता येईल की चित्रपट म्हणजे बेसिकली अर्थात आपण बॉलिवूड म्हणा किंवा दक्षिणात्य फिल्म्स वगैरे म्हणू, ज्याच्यामध्ये हिरो हिरोईन, एक विलन वगैरे वगैरे अशा प्रकारच्या कथा असतात, रोमांस असतो, फाईट असते. तर हे जे चित्रपट आहेत ते तुम्हाला वास्तवापासून दूर नेतात. ते तुम्हाला एका स्वप्नांच्या दुनियेत नेतात, तुमच्या भावभावनांना स्पर्श करतात, तुमच्या सेन्सिटिव्हिटीज जागवतात. याउलट माहितीपट जे आहेत ते तुम्हाला वास्तवाकडे आणतात. ते तुम्हाला रोजच्या जीवनाचा एक आरसा दाखवतात आणि ते तुम्हाला स्वतःला ओळखायला शिकवतात. हा एक मोठा बेसिक फरक आहे. आणि त्यामुळे साहजिकच त्यांचा जो विषयाकडे पाहण्याचा अप्रोच आहे त्याही मध्ये फरक आहे. म्हणजे चित्रपटामध्ये खूप मोठं ग्लॅमर असतं, मोठे मोठे लोकेशन्स असतात, सुंदर सुंदर कपडे असतात, छान छान हिरोईन्स वगैरे असतात. माहितीपटामध्ये असं नसतं. अर्थात माहितीपटामध्ये नेहमी सगळं दारिद्र्य, भीषण दुष्काळ वगैरे असतं असंही नाही. आजकाल आपण बघतो की खूप वेगवेगळ्या विषयांचे, सामाजिक विषयांवरचे किंवा पॉलिटिक्सवरचे आणि इतर अनेक विषयांवरचे माहितीपट खूप इंटरेस्टिंग असतात. मी तर असं म्हणेन की आपल्या देशाची संस्कृती म्हणा, आर्ट म्हणा, लोकसाहित्य, म्हणजे फोक लोअर ज्याला आपण म्हणतो, आर्किटेक्चर असो, असे सर्व प्रकारची जी आपली संस्कृती आहे ती जतन करण्याचं काम माहितीपटांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. म्हणजे इवन अगदी तुम्ही म्हणाल की तुम्हाला अजंठा एलोरा बघायचं असेल तर तुम्हाला ते घरी बसून बघता येईल. किंवा 1960 साली 1950 साली आपल्या देशात काय घडलं हे तुम्हाला बघायचं असेल तेही तुम्हाला त्या माहितीपटांमधून बघायला मिळतं. किंवा ज्या मोठ्या व्यक्ती आज हयात नाहीत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तेही माहितीपटातून बघायला मिळतं. थोडक्यात दस्तावेजीकरण हे एक महत्त्वाचं काम माहितीपट करत असतं. पण मग माहितीपट जेव्हा तयार करायचा असतो तेव्हा तो चित्रपटांपेक्षा पूर्ण वेगळा असतो. त्यामुळे त्याची निर्मितीची प्रक्रिया पण चित्रपटांपेक्षा पूर्ण वेगळी असणार. मग हा विषय म्हणजे एखाद्या माहितीपटासाठीचा होऊ शकतो किंवा एखाद्या विषयावर, एखाद्या सामाजिक प्रश्नावर माहितीपट तयार करायचा, चित्रपट तयार करायचा नाही, हे जेव्हा ठरतं तेव्हा ते ठरवण्याची प्रक्रिया कशी असते? संतोषी मॅम, तुमच्यापासून सुरू करू. तर कसं आहे, प्रत्येक गोष्टीला एक तुम्हाला साधारणसा एक विषय लागतो.
आणि आपल्याला त्याच्यावरती एक रिसर्च लागतो. आपण रिसर्च करतो की हा विषय काय आहे, की बरेचसे लोक आता म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याच डॉक्युमेंटरीचं म्हणायचं तर एसटी बद्दल कोण नाही ओळखत असणार. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात राहून सगळ्यांनी प्रवास केला आहे, सगळे येतात जातात, पण एसटी म्हणजे काय आहे, फक्त येण्या जाण्याची गोष्ट आहे का, तर तसं नाही आहे. तर त्याच्यावरती त्याच्या मागे काय आहे, त्याच्या मागे राहिलेलं अर्थकारण काय आहे, सामाजिक विषय काय आहे त्याच्यामध्ये. फक्त येणं जाणं तर ते टॅक्सीमध्ये पण आहे, ते ट्रेनमध्ये पण आहे, मग एसटी विषय हाच का निवडला. तर तसं आपल्याला संशोधन करायचं असतो. पहिली तर गोष्ट त्याच्यामध्ये येते की आपल्याला संशोधन करायचं असतं, ज्याला आपण रिसर्च म्हणतो, की तुम्ही तो विषय का निवडताय, की त्या विषयावरती तुम्ही का जाताय. तर ते तुम्हाला कन्व्हिन्स होत आहे म्हणून तुम्ही करताय, तो एक मुख्य भाग असतो त्याच्यातला. पण ते तुम्हाला कुठल्या तऱ्हेने लोकांना सांगायचं असतं. म्हणजे एसटी बद्दल एवढ्या पेपरात आणि एवढ्या इथे लाल परी ह्याच्या इथे तिथे सगळीकडे लिहून आलेलं आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. पण जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे एसटी म्हणजे अर्थकारण आहे, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चालवते. जसं लोकल ट्रेन आहे, लोकल ट्रेन एक दिवस बंद झाली तर एखाद्या वेळेस पावसाच्या वेळेस थोडंसं पण टाइम टेबल वेळापत्रक बदललं तर आपल्याला असं वाटतं की अरे आपण ऑफिसला कसं पोहोचणार, आज ट्रेन बंद आहे, हे झालं. तसं लालपरीचं आहे, एसटी बसचं आहे. तर पुन्हा हे सांगायचं की तुम्ही तो विषय का घेताय, त्या विषयामध्ये एक्स्ट्रा माहिती काय आहे, एक्स्ट्रा गोष्ट तुम्ही पाऊल्स त्याच्यामध्ये काय हे करणार, माइल्स तुम्ही कसे त्याच्यामध्ये कव्हर करणार, ती एक गोष्ट असते. तर त्या तऱ्हेने पहिलं तर हे असतं की तुम्ही रिसर्च करणार, संशोधन करणार. त्यानंतर तुम्ही संशोधन झाल्यानंतर जसं फिल्ममध्ये स्क्रिप्ट असते, एक कथा असते, तशी ह्याची पण तुम्ही कथाच बनवणार. कथा कुठे जात नाही. जसं तुम्ही सुरुवातच केली की प्रत्येकाला गोष्ट आणि एक कथा असते, ती त्याच्यामध्ये प्रत्येक लघु चित्रपट आहे त्याच्यामध्ये पण ते आहे. तर ह्याच्यामध्ये पण फिल्म मेकर हा कथाच सांगत असतो. तर त्या तऱ्हेने तो पहिला पाऊल असतो त्या डॉक्युमेंटरीकडे, लघु चित्रपट ह्याच्याकडे जाण्याचा. त्यानंतर बाकीची प्रक्रिया सुरू होते की तुम्ही मग त्याच्यावरती लोकेशनचा विचार करणार, मग त्यानंतर तुम्ही विचार करणार की तुम्ही कोणाकोणाला हे करणार. जसं ते फिल्ममध्ये कास्टिंग असते की मोठे आर्टिस्ट असतात किंवा आर्ट फिल्म आहे त्याच्यामध्येही मोठे आर्टिस्ट, छोटे आर्टिस्ट असतो, मोठा आणि छोटा नसतो. आपण स्टारडमवाले आणि स्टारडम नसणारे अशाही आर्टिस्टचं त्यांची कॅटेगरी करू शकतो. तर आपण एकीकडे तुम्ही हे सांगत असताना आपण तुमचा माहितीपट आपल्या प्रेक्षकांना दिसतो आहे. प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छिते की ही लाल परी आपल्या बऱ्याच जणांच्या आयुष्याचा भाग होती आणि कोरोना काळामध्ये सुद्धा या लाल परीचं एक विशिष्ट स्थान होतं. त्याच्याही आधीपासून जेव्हा ही सुरू झाली तेव्हा त्याच्यामध्ये अनेक परिवर्तन प्रकारचं होत राहिलं, पण त्याच्यावरती माहितीपट तयार केलेला आहे तुम्ही. आणि म्हणूनच मला या निर्मिती प्रक्रियेविषयी जास्त उत्सुकता आहे, म्हणून मी त्याच्याबद्दलचा प्रश्न तुम्हाला जास्त विचारते. पण माहितीपट साधारणपणे एकंदर तयार करण्याची सुरुवात भारतामध्ये केव्हापासून झाली? भारतामध्ये तर 1896 साली भाटवडेकर म्हणून जे होते, हरिश्चंद्र भाटवडेकर, ज्यांना सावेदादा असंही म्हणत होते, त्यांनी मुंबईच्या हँगिंग गार्डनमध्ये एक कुस्तीची स्पर्धा होती, त्याचं शूटिंग केलं. ते स्वतः फोटोग्राफर होते, पण त्यांनी हे ल्युमियर ब्रदर्सचे शोज बघितले आणि 1988 साली, आणि त्यांना खूप हे म्हणजे त्यापासून स्फूर्ती मिळाली. तर 1999 मध्ये त्यांनी ही कुस्तीची फिल्म बनवली. ती आपल्याकडची पहिली डॉक्युमेंटरी फिल्म असं समजलं जातं. आणि त्यानंतर न्यूज रील, म्हणजे ज्याला आपण फिल्म्स डिव्हिजनच्या भाषेमध्ये वृत्तचित्र असं म्हणतो, तेही त्यांनीच बनवलं होतं. की रँगलर परांजपे जेव्हा केम्ब्रिजहून डिग्री घेऊन परत आले मुंबईत आणि त्यांचा एक सत्कार समारंभ झाला, तर तो शूट करण्याचं काम सावेदादांनी केलं होतं. तर तोही म्हणजे आपल्याकडची पहिली न्यूज रील समजली जाते. पण ग्लोबल म्हणजे जागतिक याच्यावर जर म्हणायचं झालं
तर रॉबर्ट फ्लाहर्टी म्हणून कॅनेडियन फिल्म मेकर होता. त्यांनी एस्किमोच्या जीवनावर एक फिल्म बनवली होती, डॉक्युमेंटरी फिल्म. ती म्हणजे एक अर्लिएस्ट डॉक्युमेंटरी समजली जाते. अच्छा. वेगवेगळ्या समाजातल्या प्रश्नांवरती हे माहितीपट काहीतरी भाष्य करतात किंवा त्याचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करतात, पण एका चित्रपटाला जेवढी जमवाजमव करावी लागते तेवढीच एका माहितीपटासाठी सुद्धा करावी लागते का? ॲक्च्युली काय आहे की जसं मॅडमनी म्हटलं, रिसर्च हा तर एक फार मोठा भाग त्यामध्ये आहे. हां, आणि बाकी लोकेशन्स म्हणा किंवा स्क्रिप्ट लिहिणे वगैरे हे तर सगळं करावंच लागतं. फरक एवढाच असतो की फीचर फिल्म करताना तुमच्याकडे खूप मोठं युनिट असतं, तुमच्याकडे खूप लोक मदतीला असतात, तुमच्याकडे बजेट मोठं असतं. हे डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये नसतं. तुमचं युनिटही एक 4-5 माणसांचं छोटंसं असतं. तुम्हाला स्वतःलाच बहुतेक सगळं करावं लागतं. आणि माझा असा अनुभव आहे की तुम्ही त्या विषयाचं जर रिसर्च केलेलं असेल स्वतः, म्हणजे जसं फीचर फिल्ममध्ये एक लेखक तुम्हाला स्क्रिप्ट लिहून देतो आणि डायरेक्टर ते डायरेक्ट करतो, याऐवजी जर माहितीपटामध्ये तुम्ही स्वतः त्या विषयाचं रिसर्च केलात, संशोधन केलं, तर तुम्हाला त्या विषयाची समज जास्त येते आणि त्यामुळे तो तुम्ही चित्रपट जास्त बनवू शकता चांगला. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की मी देविका राणींवरची जी फिल्म केली त्याच्यावरचा रिसर्च करायला मला पूर्ण 1 वर्ष लागलं. अच्छा. कारण तो विषय असा होता, खूप जुना होता, वेगवेगळे जुने संदर्भ शोधायला लागले, जुनी मासिकं, जुनी पुस्तकं, लोकांच्या बायोग्राफीज वगैरे, कारण त्यांच्या काळची माणसं तर आता अवेलेबल नाहीत. तर असा हा रिसर्च माहितीपटासाठी जास्त करावा लागतो आणि तो आपल्याला स्वतःलाच करावा लागतो. माहितीपट बनवताना त्याच्यामध्ये अनेक संस्था आणि समाजातले अनेक स्तरावरच्या मंडळींची मदत घ्यायला लागते. तर त्याच्यासाठी अधिकृत परवानगी, अधिकृत काही संस्था त्याही असतात का? त्याच्याबद्दल काय सांगाल? तर कसं आहे की जसं मी म्हणजे पहिल्याच ह्याला तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा लालपरी या रोड फेरी जी बनवत होते डॉक्युमेंटरी, त्याच्यासाठी सर्वात मुख्य जे पाहिजे होतं ते ST कडनंच, म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी ST बस आहे ही त्यांच्याच सहाय्याने, त्यांच्याच ह्याच्यामधून तेव्हाचे जे व्यवस्थापक तिकडे होते शेखर चन्ने, त्यांच्याकडे ही संकल्पना, म्हणजे मी जे आणि त्यांनी जेव्हा ॲक्च्युली STचा स्ट्राईक झाला होता आणि तो नॉर्मली स्ट्राईक असा एक 4-8 दिवसाचा असतो आणि तो जाऊन तो 100 दिवसावरती झाला. तर मी एक पत्रकार असल्यामुळे मी त्यांना भेटले होते, एक बातमी केली की असं आहे तसं आहे. माझ्या लक्षात आलं की त्यांचा जो अभ्यास आहे ना तो म्हणजे तो असा आहे की तो फील्डवरती गेलेल्यासारखा आहे. तो मला एकदम असं लिहिण्यामध्ये पण फार सोपं झालं. तर जेव्हा ही गोष्ट मी त्यांच्याशी बोलले, त्यांनाही ते करावंसं वाटलं. म्हणजे हे मेन असं असतं की त्या माणसाला रस असायला पाहिजे की अरे हे चांगलं आहे, हे ते नाही आहे जे नॉर्मली पत्रकार किंवा कुठलाही डॉक्युमेंटरी फिल्म मेकर येतो आणि तो म्हणतो. तो विश्वास दाखवणं, ती एक पहिली गोष्ट होती. त्या विश्वासामुळे त्यांनी एक परवानगी दिली की मी कुठल्याही STच्या वर्कशॉपमध्ये जाता येत होतं की कसं काम चाललं. तिकडे स्त्रिया होत्या काम करायला, म्हणजे हे आणि ते आम्ही डॉक्युमेंटरीमध्ये पण त्याला हे केलं आहे. तर त्या स्त्रिया मेकॅनिकल इंजिनियर आहेत, त्या तिकडे ST वर्कशॉपमध्ये काम करतायत. तर तो पहिला हे तर चंक हे झाला जो तुम्ही विचारला तो प्रश्न असा की परवानगी. तर परवानगी तर तुम्हाला ती लागतेच जर तुम्ही त्या माणसाला व्यवस्थित, म्हणजे त्यानंतर मग माझा तो दुसरा क्रिटिकल विषय आहे त्याच्यावरती पण सांगेन. पण पहिलं त्या माणसाला समजणं की तुमच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात. तुम्ही म्हणजे एखाद्या माणसाला सांगताय अमुक आणि करताय तमुक, असं नाही असायला पाहिजे. म्हणून मी माझी पहिली जी डॉक्युमेंटरी बनवली तर त्याच्यामध्ये मला ज्या लोकांना सांगायचं होतं, मी कोणालाही खोटं नाही बोलले. त्या सेक्स वर्करना, कमर्शियल सेक्स वर्करना एकदाही खोटं नाही बोलले की मी तुमच्यावरती तुम्हाला असं असं येऊन फक्त इथे 2 मिनिटं बसायचं आहे आणि काहीतरी सांगायचं आहे. तर व्यक्तिगत असू दे की ती इन्स्टिट्यूशन असू दे की सरकारी व्यवस्था किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टी असू दे, मला वाटतं कम्युनिकेशन जे आहे, जे माध्यम आहे बोलण्याचं माध्यम, ते तुम्ही सांगायला पाहिजे. ते तुम्ही सांगितलं तर कन्व्हिन्स झालं. तर आता तर असं झालंय की सरकारी व्यवस्थांमध्ये तुम्हाला वन स्टॉप विंडोमध्ये तुम्हाला एक आहे की तुम्हाला एक परवानगी मिळते. नॉमिनलच्या ज्या फी असतात
त्या तुम्हाला देता येतात आणि तुम्हाला परवानगी मिळते. तो एक अलहदा भाग झाला. पण तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं एखाद्या इन्स्टिट्यूशनवरती काम करताय, त्यांच्या हे करतायत, तर त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला ती गोष्ट कन्व्हिन्स असायला पाहिजे. आणि जसं उषा मॅडमने सांगितलं की तुम्ही स्वतः रिसर्च केला असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही त्या गोष्टी 4 गोष्टी एक्स्ट्रा माइल्स जाऊन सांगू शकता. बरोबर. माझाही याबाबतला अनुभव असा आहे की एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही अप्रोच होता, तुमचा विषय काय आहे आणि तो तुम्ही किती सिन्सिअरली करता आहे हे जर तुम्ही त्यांना पटवून देऊ शकलात तर केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर व्यक्तिगतही खूप मोठ्या पातळीवर, म्हणजे मी इंडियन क्लासिकल म्युझिकवर फिल्म जेव्हा करत होते तेव्हा मी उदयपूरच्या लेक पॅलेसमध्ये गेले होते आणि मला ते लोकेशन खूप आवडलं आणि मला तिथे शूटिंग करायचं होतं. पण जिथे जेम्स बॉन्डच्या फिल्मचं शूटिंग होतं त्यांची फी तर आपल्याला परवडणं शक्यच नसतं. मग ते लोक म्हणाले की ही मॅनेजमेंट ताजची आहे पण प्रॉपर्टी महाराणांची आहे, तर तुम्हाला त्यांची परवानगी पाहिजे. तर आता उदयपूरच्या महाराणांना जाऊन विचारणं हे फारच धाडसाचं काम होतं. पण मी विचारलं आणि त्यांना मी एक्सप्लेन केलं की मी काय करते आहे आणि यू विल नॉट बिलीव्ह त्यांनी मला ती फ्री परमिशन देऊन टाकली. तर म्हणजे तुमची सिन्सिरिटी काय आहे, तुमचा त्या विषयावर किती स्वतःचा भरोसा आहे, हे जर त्यांना पटलं तर लोक मदत करतात. अगदी. आपण या विषयावर भरपूर काही बोलूया आणि प्रेक्षक हो, तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता. पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात सह्याद्री वाहिनीवर. हॅलो सह्याद्रीमध्ये आज आपण बोलतो आहोत भारतातल्या माहितीपट चळवळीबद्दल. माहितीपट भारतामध्ये निर्माण होण्याची प्रक्रिया खूपच आधीपासून सुरू झाली, पण भारतामधून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं प्रदर्शन केलं जाणं हा एक अजून पुढचा टप्पा होता. भारतामधल्या गोष्टी किंवा भारतामध्ये तयार झालेले माहितीपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले ते साल होतं 1929. पण तसेही अनेक लोक हे माहितीपटांमुळेच आणि त्यांच्या बनवण्याच्या शैलीमुळे ओळखले जातात. तर अशी कुठली नावं आपल्याला ठळकपणे घेता येतील? उषा मॅम, आपण तुमच्यापासून सुरू करू. अगदी पूर्वीपासून बघायचं झालं तर एस शास्त्री, सुखदेव, जहांगीर भावनानी असे पुष्कळ डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्स होते. इज्रा मीर होते. त्यानंतरच्या पिढीमध्ये म्हणायचं झालं तर आपण श्याम बेनेगलांचं नाव घेऊ. मणी कौल होते. नंतरही केतन मेहता वगैरे यांनी पण डॉक्युमेंटरीज केल्या. विनोद चोप्रानी जी पहिली डॉक्युमेंटरी केली होती फिल्म्स डिव्हिजनसाठी ती ऑस्कर पर्यंत गेली होती. प्रकाश झाने पण फिल्म्स डिव्हिजनसाठी डॉक्युमेंटरीज बनवल्या होत्या. त्यानंतरच्या पिढीबद्दल बोलायचं झालं तर आज भारतीय डॉक्युमेंटरीज या परदेशात अवॉर्ड्स मिळवून राहिलेल्या आहेत. म्हणजे पायल कपाडियाच्या फिल्म्स म्हणा किंवा ऑल दॅट ब्रीथ्स सारखी फिल्म असो किंवा आता यावर्षी ती सनफ्लॉवर्स आर द फर्स्ट वन्स टू नो ही पण फिल्म ऑस्करला गेलेली आहे. तर अशा डॉक्युमेंटरीज आणि शॉर्ट फिल्म्स या इंडियामध्ये बनतात त्या सगळ्या परदेशातल्या फिल्म फेस्टिवल्समध्ये अवॉर्ड्स मिळवत आहेत. अगदी. आपण आपला पहिला फोन कॉल घेऊया. जळगावहून रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. माझा प्रश्न असा आहे, माहितीपटाचे उद्दिष्ट सकारात्मकपणे आणि त्यातला संदेश जो काही जनजागृतीपर असेल किंवा जो हेतू असेल तो पॉझिटिव्हली प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ते कसं सर्जनशील, त्यात नवीनता, इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी कशी आणली जावी, त्यासाठी कसे प्रयत्न केले जावेत आणि माहितीपट पाहणाऱ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने देखील काय प्रयत्न केले जावेत. धन्यवाद. धन्यवाद. त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत की माहितीपटांचं उद्दिष्ट किंवा त्याचा विषय हा जास्तीत जास्त सकारात्मकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती आधुनिक तंत्रही वापरली जातात आणि या माहितीपटांना जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग मिळावा म्हणून कोणते प्रयत्न केले जातात. संतोषी मॅम, आय थिंक आपण दुसऱ्या प्रश्नापासून आधी सुरुवात करूया. तर दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारलाय की उद्दिष्ट कशा तऱ्हेने नाही, प्रेक्षक संख्या वाढवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त प्रेक्षक माहितीपटांना मिळावे म्हणून काय करता येईल. तर त्या हरिभाऊचं जसं देशपांडे मॅडम म्हणाल्यात ना की तेव्हा जेव्हा त्यांनी द रेसलर्स कुस्तीवरती तो चित्रपट म्हणजे
लघुचित्रपट तयार केला किंवा डॉक्युमेंटरी तयार केली, तेव्हा असं आहे की तेव्हा त्यांनी कसं काय त्याचं प्रमोशन केलं. जेव्हा आपण असं बॅक स्टोरीजला जातो ना, तेव्हा आपल्याला फार काही गोष्टी कळतात की तेव्हा त्यांनी कसं ऑडियन्स तयार केलं. तर त्यांनी भोंगा घेऊन फार ठिकाणी ती लोक फिरले आणि त्यांनी अनाउन्समेंट केली. अजून पण गावात असं लोक म्हणजे इलेक्शनच्या वेळेस किंवा इलेक्शन नसेल तर सरकारी योजनेमध्ये जे आहे पोलिओ डोस किंवा अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये अजून पण लोक गावात वगैरे ह्याच्यामध्ये चालतात. तर त्या तऱ्हेने पहिलं तर ते आपल्याला हे कळतं की अरे बनवणंच कठीण नाहीये, तर त्याच्यामध्ये दुसरं पॅरलल जाणारं आहे की तुम्ही ऑडियन्स कसं हे करता. त्यानंतर एखाद्या माणसाने ते बघितलं तर ती वाईड पब्लिसिटी इज, तुम्ही बोलू शकता जे बोलल्याने होते. आता आपल्याकडे जे माध्यम आहे जसं सोशल मीडिया आहे, तो फार स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे. एवढा स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही कुठे काही होत आहे तुम्हाला ते कळतं. तुम्हाला म्हणजे आत्ता मी म्हणजे तुम्हाला जेव्हा हे सांगते आणि हे वर्ष संपतं आहे तेव्हा मला न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमधनं एक डंबो फिल्म फेस्टिवल आहे, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, ते न्यूयॉर्कला आहे. त्यांनी माझी डॉक्युमेंटरी लाल परिया रोड फेरी त्यांनी मागून घेतली. नॉर्मली त्याच्यासाठी एक फी असते, ती फी पण त्यांनी वेव ऑफ केली. आता ती फायनलिस्टमध्ये आहे. तर ते का झालं, कारण की मी जसं सोशल मीडियावरती अपडेट्स टाकतो, आपण आपल्या कामाबद्दल माहिती टाकतो, त्यामुळे आपला रीच आउट होतो. हा एक पार्ट आहे जो तो आपल्याला व्यवस्थित म्हणजे सोशल मीडिया आपण कसा वापरावा, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा, टेलिग्राम किंवा आपण असंही म्हणू की ह्याला ट्विटर कसा वापरावा, हा आपला जो ओपन जो आहे तो भोंगा घेऊन आपण ऍक्च्युली भोंगा घेऊन फिरतोय, सगळ्यांना सांगतोय बघा बघा आम्ही हे काम केलंय. आपला तो लिटरल शाब्दिक भोंगा नाही आहे, पण आपण ते सांगतोच आहे. आपलं काम जेव्हापर्यंत 10 लोकांना कळणार नाही, त्याची शाश्वती होणार नाही, त्या लोकांकडनं तुम्हाला त्याच्याबद्दल फीडबॅक नाही येणार, तेव्हापर्यंत ती गोष्ट जाणारच कशी काय पुढे. म्हणजे या डॉक्युमेंटरीला लाल परीला म्हणजे जेव्हा आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदे, त्यांनी बघितलं होतं, त्यांनी ते अप्रिसिएशन केलं होतं. त्याला पूर्वी पण एसटी बसला लोक लालपरी म्हणायचे, पण आता तुम्ही जेवढेही न्यूजपेपर बातम्या बघणार त्या चित्रपटा म्हणजे त्या डॉक्युमेंटरीच्या नंतर आता सगळेच लालपरी म्हणतात. ही एक अचीवमेंट आहे, ही एक पोहोचण्याची आणि ह्याच्या करण्याची अचीवमेंट आहे. तर जसं त्यांनी विचारलं प्रश्न, तर चरैवेती तुम्ही हळूहळू चालत राहा. एका दिवसात तर आपण कुठेच पोहोचू नाही शकत, चंद्रावरती पण नाही पोहोचू शकत. तर हळूहळू आपण चालत गेलो तर आपण पोहोचूच. मला तुम्हालाही हे विचारायचंय की जसे फिल्म फेस्टिवल वेगवेगळे होतात, त्यांच्यासारखे माहितीपटांचेही फेस्टिवल होतात ना. पण आपण त्याआधी एक फोन घेऊया. रत्नागिरीहून शुभांगी मुळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा, मी शुभांगी मुळे बोलते रत्नागिरीतून. माझा असा प्रश्न आहे की 1893 साली व्हिडिओ शूटिंग करता येत होतं का? कारण विवेकानंदांचा एक जुना व्हिडिओ प्रसारित झालेला आहे, तो खरा आहे का? अच्छा, त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की 1893 साली त्यावेळी व्हिडिओ शूटिंग करता येत नव्हतं. त्यावेळी फिल्मच्या स्टॉकवर शूटिंग करता येत होतं. वेगवेगळे कॅमेरे अस्तित्वात होते, स्टॉकचे पण वेगवेगळे प्रकार होते. परंतु नंतरच्या काळामध्ये जशा आज आपण KL सेगलच्या फिल्म्स सुद्धा व्हिडिओवर बघतो ना, तसंच आहे. त्या फिल्म्स व्हिडिओवर ट्रान्सफर करून आपल्याला बघता येतात. म्हणजे त्यामुळे त्या खोट्याच असतील असं नाही, पण ती फिल्म बघितल्याशिवाय ती खरी आहे का खोटी आहे सांगता येणार नाही. पूर्वीच्या काळातलं तंत्र वेगळं होतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं पूर्वीच्या काळी वापरले जाणारे कॅमेरे किंवा पूर्वीच्या काळी वापरले जाणारे इतर नेपथ्याचे प्रकार हेही पूर्ण वेगळे होते. तर तेव्हा माहितीपटांचं निर्माण कसं होत होतं? म्हणजे ही अजूनच क्लिष्ट सगळी प्रक्रिया असेल. तेव्हाही म्हणजे जसं 35 mm मध्ये किंवा 16 mm मध्ये शूटिंग करावं लागत होतं. स्टॉक पण लिमिटेड मिळत होता. म्हणजे आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा आता समजा तुम्हाला 10 मिनिटाची फिल्म करायची आहे तर 10x4 म्हणजे तुम्हाला 4000 फुटाचं हे मिळणार, रॉ स्टॉक मिळणार. त्यामध्ये ती फिल्म तुम्ही कंप्लीट केली पाहिजे. म्हणजे रीळ, खरं त्याला रीळ. होय.
याची एक चांगली बाजू अशी पण आहे की काय झालंय की आता डिजिटल मीडिया आल्यामुळे शूटिंग करणं खूप सोपं झालेलं आहे. एकतर खर्चही कमी झालेला आहे, त्याचा पसाराही कमी आहे, ते इक्विपमेंट पण छोटं आहे, त्यामुळे माणसं कमी लागतात, लाईट कमी लागतात आणि त्यामुळे माहितीपट बनवणं खूप सोपं झालं आहे. पण त्यात असं झालेलं आहे की ते सोपं असल्यामुळे कोणीही उठावं आणि फिल्म बनवावी किंवा कितीही शूट करावं आणि काहीही शूट करावं असं एक थोडासा ज्याला आपण म्हणू क्वांटिटी आणि क्वालिटीमधला जो इम्बॅलन्स असतो तो आता निश्चितपणे आलेला आहे. पण मग जो विषय आपल्याला मांडायचा आहे तो एका ठराविक वेळेच्या मर्यादेमध्ये मांडणं, म्हणजे चित्रपटांचा जसं 3 तासांचा वेळ असतो तेवढा काही माहितीपटांना देता येत नाही, तर तो वेळेमध्ये बसवणं हे किती मोठं आव्हान आहे. हे ऍक्च्युअली खूपदा असं होतं की लोक एखादं कॉन्ट्रॅक्ट समजा साईन केलं, म्हणजे एखाद्याला 1 तासाची फिल्म बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असेल आणि त्याचा सब्जेक्ट तेवढा सस्टेन करू शकत नसेल तरी मग दुधात पाणी घातल्यासारखं ती फिल्म वाढवली जाते. शेवटी प्रत्येकाला आपापल्या विषयाची एक जाणीव असते. आपण रिसर्च केल्यानंतर आपल्याला कळतं की याचा परीघ किती मोठा आहे आणि त्यावरून आपण ते ठरवायला हवं. आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे कार्यक्रमात. निपाणीहून शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे मॅडम. हा विचारा. आता एखादा छोटा चित्रपट समजा एखाद्या गावामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी माहिती देण्यासाठी वगैरे करायचा असेल चित्रपट, मग त्या गावामध्ये चित्रपट करायच्या अगोदर आपण डॉक्युमेंट म्हणजे कुठली कागदपत्र वगैरे पूर्तता केली पाहिजे, जेणेकरून समजा आम्ही चित्रपट काढते वेळी काही ऑडिशन घेतात, काही प्रॉब्लेम दाखवतात, काही प्रॉब्लेम होतात, मग तसे होऊ नये म्हणून कोणती कागदपत्रे म्हणा किंवा काय तयारी केली पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा सगळ्यांना चांगला होईल, तुम्ही काय मार्गदर्शन करायला असा माझा प्रश्न बघा. धन्यवाद. त्यांचा प्रश्न असा आहे की एखाद्या गावाबद्दल किंवा एखाद्या संस्थेबद्दल माहितीपट तयार करायचा असेल तर त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता कशी करायची आणि कोणती कागदपत्र त्यासाठी लागू शकतात. हा थोडासा म्हणजे वेगवेगळ्या वेळी बदलणारा विषय आहे. म्हणजे समजा एखाद्या संस्थेवर करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्या संस्थेची परवानगी असायला हवी. त्यासाठी त्यांना तुम्ही अप्रोच करायला पाहिजे. ते तुम्हाला कदाचित हे विचारतील की तुमची स्क्रिप्ट काय आहे, तुमचा उद्देश काय आहे, हे सगळं तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकलात तर ते तुम्हाला परवानगी देतील. एखाद्या गावावर करायची असेल तर तिथले जे सरपंच आहेत किंवा तिथली जी पंचायत कमिटी आहे त्यांचे परमिशन करावी लागेल आणि इव्हन तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घ्यावं लागेल, कारण शेवटी तुम्ही गावावर जर फिल्म करताय तर तुम्हाला त्यांच्या सहकार्याची गरज असेल. तर हे सगळं करायला पाहिजे आणि त्या गावामध्ये तुम्ही गेलात तिथे कुठल्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत हा पण आधी विचार करायला पाहिजे, त्याप्रमाणे व्यवस्था करायला हवी. अनेक पैलू आहेत आणि अनेक अंगाने आज आपण चर्चा करतो आहोत भारतातल्या माहितीपटांच्या चळवळीबद्दल आणि तुम्हीही सहभागी होत आहात. पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया थोड्याच वेळात. हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत मंडळी. आज आपण बोलतो आहोत भारतातल्या माहितीपटांच्या चळवळीबद्दल. माहितीपट तयार करणं ही एकूण खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मी पत्रकार नाही आहे पण तरी मला माहितीपट बनवता येईल का, किंवा मला माहितीपट बनवायला शिकायचं असेल तर ते कुठे शिकायचं किंवा त्याच्यासाठीचा रस्ता कसा आहे. तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्याचे प्रश्न आहेत आणि ज्या संस्थेच्या तुम्ही माझे अध्यक्ष राहिलेल्या होतात त्या IDPA संस्थेबद्दल पण थोडंसं सांगा. IDPAची स्थापना 1956 साली झाली. इज्रा मीर वगैरे हे सिनियर फिल्म मेकर्स होते. उद्देश असा होता की डॉक्युमेंटरी फिल्म्स चळवळीला प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या कामामध्ये त्यांना जी मदत आवश्यक असेल ती मिळाली पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन IDPAचं महत्त्व त्यावेळी असं होतं की हा जो 35 mm आणि 16 mmचा स्टॉक आहे तो इम्पोर्ट करावा लागत होता. त्यासाठी परमिट लागायचं आणि जर तुम्ही प्रोफेशनल म्हणजे बोनाफाईड फिल्म मेकर असाल तरच तुम्हाला ते परमिट मिळत होतं. त्यासाठी तुम्हाला IDPAच्या शिफारशीची गरज असायची. हा एक IDPAचा फार मोठा उद्देश होता की त्यांचं सर्टिफिकेट असायला हवं. आता बदलत्या काळानुसार ते उद्देश तर संपलं. आता IDPA काय करतं तर IDPA ओपन फोरमचे कार्यक्रम करतात, IFFI-मध्ये, MIFF-मध्ये वगैरे, आणि नवोदित फिल्म मेकर्सना अवॉर्ड देतात.
पण आता म्हणजे डिजिटल मीडिया आल्यामुळे आणि असं सगळं फील्ड असं विखरलं गेलंय, तर त्यामुळे कुठल्याच अशा ज्या संस्था आहेत म्हणजे फिल्म क्लब्स असो, IDPA असो किंवा आणखी कोणत्याही अशा एकत्र आणणाऱ्या संस्था असो, त्यांचं आता फारसं महत्त्व राहिलं नाही. म्हणजे एकेकाळी फिल्म क्लब हा एकमेव मार्ग होता ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरनॅशनल फिल्म्स बघू शकत होता. आता तसं राहिलं नाही, ते तुम्हाला कुठेही केव्हाही अवेलेबल असतं. तर जनरली अशा संस्थांचं जे होतं तेच IDPAचं झालं. IDPAचा नक्की पूर्ण नाव काय आहे? इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन असं स्वतंत्रपणे एक होतं आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये सभासदत्व घ्यायला लागत होतं. तुम्ही सुद्धा त्याच्या सभासद होतात ना? हो, मी आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की तुम्ही जेव्हा इंडिपेंडेंट डॉक्युमेंटरी फिल्म मेकर असता तेव्हा तुम्हाला स्वतःहून बरंच काही शोधायचं असतं, तुम्हाला स्वतःहून लोकांना कनेक्ट व्हायचं होतं. तर मला वाटलं की ते चांगलं फोरम आहे ज्याला कनेक्ट होऊ शकते. म्हणून आत्ताच्या यावर्षीच्या मिफला आम्ही ओपन फोरमला पण मी होते, ज्याच्यामध्ये एक आम्ही प्रोग्राम घेतला की जे फार गरज असते जेव्हा तुम्ही बडिंग हे असता, काही स्क्रिप्टवरती रिसर्चवरती काम करत असता, तेव्हा त्याच्यामधला विषय पण असा होता की सोशल मीडिया आणि ह्याचा तुम्ही आत्ताच्या फिल्म मेकिंगच्या नंतर कसा वापर करावा. तसं ते आहे, ते चाललेलं असतं. ते म्हणजे त्यांचा पण प्रोग्राम हळूहळू चाललेलं असतं. ते कॉलेजेसमध्ये पण हे जातात, काही लेक्चर्स घेतात, काही स्टुडंट्सला फिल्म मेकिंगचं काही असाइनमेंट्स असतात, ते कॉलेजशी त्यांचं थोडं थोडं टायअप असतं. म्हणजे शैक्षणिक स्तरापर्यंत आता हा विषय पोहोचलेला आहे. म्हणजे एखाद्याला माहितीपट बनवायला शिकायचं असेल तर त्यासाठीचे अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत. आता खूप बरीच फिल्म स्कूल्स आता निर्माण झालेली आहेत. म्हणजे FTII आणि SRFTII वगैरे ही तर खूप हाय लेवलची झाली, पण लोकल लेवलवर सुद्धा म्हणजे एक 6 महिन्याचे 1 वर्षाचे कोर्सेस वगैरे आहेत. आणि अर्थात यामधून ज्या वाईट गोष्टी घडतात त्याही आहेत की माझ्या ओळखीच्या एका मुलाने सिनेमॅटोग्राफीचा 2 महिन्याचा कोर्स केला. तर 2 महिन्यात काय तुम्हाला सिनेमॅटोग्राफी शिकवणार? पण मग ते मोठ्या मोठ्या फीस घेतात आणि पालक पण देतात. पण हे सगळं करताना आपण थोडासा डोळसपणे विचार करायला पाहिजे. पण असे खूप फिल्म स्कूल्स आहेत आणि त्यामधून खूप नवीन नवीन टॅलेंट निर्माण होत आहे, जे आपण आता बघतो की इतके सगळीकडे जाऊन अवॉर्ड्स वगैरे मिळतात. दॅट इज वन ऑफ द रिझल्ट ऑफ दॅट. माहितीपटांसाठी खास असे फिल्म फेस्टिवल सुद्धा होतात बऱ्याच ठिकाणी, त्यांच्याबद्दल काय सांगाल? तर कसं आहे ना की आपल्या भारतात 2 फेस्टिवल आहेत. मी जर त्यांचे एक्सपिरियन्स आणि त्या उषा मॅडम जेवढ्या ह्याच्याने येतात त्या मला वाटल्यास करेक्ट करतील. तर असे आपल्याकडे IFFI आहे आणि MIF आहे, जे असं फार उच्च आणि ह्याच्यामध्ये धरलं जातं. तिकडे तुमची एंट्री एक्सेप्ट झाली हाच फार मोठा असा अवॉर्ड आहे. अच्छा. त्या व्यतिरिक्त आहे ना आपल्याकडे काहीच नाही आहे आजूबाजूला. म्हणजे आपण डायरेक्ट त्यांना वरतीच जातो. त्यानंतर आपल्याला अधूनमधून काही असं छोटं छोटं पण आपल्याला मग ते इंडिपेंडेंट सगळं काही आहे. आपल्याकडे काही नाही आहे. म्हणजे बरोबर ना उषा मॅडम? मी थोडंसं बोलू? हा म्हणून कसं आहे की MIF हा तर एक्सक्लुझिव्हली डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स आणि ॲनिमेशन यासाठी दर 1 वर्षांनी म्हणजे बाय ॲन्युअल ज्याला आपण म्हणतो असा फेस्टिवल आहे. बरोबर. त्यामध्ये भारतामधून आणि भारताच्या बाहेरूनही खूप म्हणजे येतात, फिल्म्स येतात, फिल्म मेकर्स येतात, एकमेकांना भेटतात, आदान प्रदान करतात वगैरे वगैरे. IFFI मध्ये एक सेक्शन असतो जो नॉन फीचर म्हणजे डॉक्युमेंटरीज आणि शॉर्ट फिल्म्स. अच्छा. तर ज्याची यंदा मी त्याची ज्युरी होते. तर तिथेही म्हणजे त्या फिल्म्सना चांगलं एक्सपोजर मिळतं. आणि आजकाल ना खूप छोट्या छोट्या फिल्म्स छोट्या छोट्या जागांमध्ये सुद्धा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चांगल्या प्रकारे होतात. म्हणजे अगदी धर्मशालापासून राजस्थान, जयपूर असो, शिमला असो, नैनिताल असो, केरळमध्ये खूप मोठा डॉक्युमेंटरी फेस्टिवल असतो. असे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि ते खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केले जातात. त्यामुळे एक्सपोजर चांगलं आहे. आपल्याला फोन आलेला आहे पुण्याहून. मंगला आपटे आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी आवाज ऐकू येतो माझा? हो हो, बोला.
मला असं विचारायचं की खेडेगावात जर एखादी फिल्म असेल ना तर ती छोटी फिल्म, शॉर्ट फिल्म किंवा वास्तू किंवा असं काही करायचं असेल किंवा वेगळं काहीतरी त्या बाईबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही शॉर्ट फिल्म वगैरे कशी करू शकता? अच्छा, त्याचं मार्गदर्शन हवं. त्यांचा प्रश्न असा होता की एखाद्या छोट्या गावामध्ये किंवा एखाद्या छोट्या ठिकाणी समजा तुम्हाला चित्रपट किंवा माहितीपट तयार करायचा असेल तर तो कसा करता येईल, म्हणजे थोडक्यात एखाद्या समूहाचा अभ्यास करणं किंवा त्या समूहाच्या मध्ये काय काय घडतं त्याची माहिती इतरांना मिळावी म्हणून ते जगासमोर आणणं, अशा प्रकारची ही प्रक्रिया कशी असते असा त्यांचा प्रश्न आहे. तर मला वाटतं संतोषी मॅम तुम्ही हे सांगू शकता. मगाशी पण त्या एका गृहस्थांनी फोन केला होता, मला वाटतं कर्नाटकामधनं केलं होतं. आता पण हे आहे. तर काय आहे ना, जसं जसं डिजिटल कॅनव्हास वाढत चाललं आहे ना आणि सगळ्यांकडे स्मार्टफोन आला आहे, आपल्या अर्ध्या जनसंख्येमध्ये 50% लोकांकडे मोबाईल आला, त्यामुळे त्यांना असं वाटतं की ते फिल्मिंग करू शकतात, विच इज अ गुड पार्ट. आपण त्याला असं उठून कोणीही बोललं अशातला पार्ट नाही आहे. फार चांगली गोष्ट आहे की लोकांना असं वाटतं की तो विषय त्यांनी त्यांच्या गावात आहे, त्यांच्या ठिकाणी आहे, त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांना माहिती असतं की तिथली समस्या काय आहे किंवा तिथल्या चांगल्या गोष्टी काय, जसं या समूहाचं त्या म्हणाल्या. तर ते कसं आहे की तुम्हाला तुमचा जो काही अभ्यास झाला ते तुम्ही मला लिहून काढायला लागणार की पहिलं काय आहे, की पहिलं तुम्ही त्या समूहाबद्दल काय बघताय, म्हणजे काय आहे. फॉर एक्झाम्पल IDPAच्या कामाबद्दल जसं आपल्याकडे डॉक्युमेंटेशन करण्याची फार गरज आहे, किंवा आपण असं म्हणू की आता झाकीर हुसेन भाई आत्ता गेले, त्यांच्यावरती आपल्याला आत्ताच्या काळात त्यांच्यावरती ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी झालेली आहे. जर आत्ता आपल्याला डॉक्युमेंटरी करायची असेल तर या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला एक त्याला मांडावं लागणार की काय आहे, म्हणजे आपण पुढून ते ऑलरेडी झालेली डॉक्युमेंटरी आहे, आता त्यांची जर्नी कशी झाली. तर तसा तो एक समूह आहे, तबला वादक लोकांचा एक समूह आहे. म्हणजे ते मला वाटतं सोप्या भाषेत सांगण्यासाठी मी असं सांगते की कसं काय आहे, त्याच्यामध्ये असलेले किती लोक आहेत जे वरच्या ह्याच्यावरती राहिले, टॉप लीगमध्ये राहिले, त्यानंतर त्यांच्याकडनं कसं शिकले, असं तुम्हाला लिहून त्याच्यावरती एक पिरामिड असतो. तो तुम्हाला हळूहळू आपला पिरामिड जो असतो तो तुम्हाला एक सरळ असा असतो की तुम्ही टॉपवरती लिहिता, तो इन्व्हर्टेड पिरामिड असतो जो तुमची जी परिधी आहे त्याला कसं डाऊनमध्ये तुम्ही हे करणार, मग तुम्हाला तो विषय मांडता येणार. पण तुम्ही नक्की त्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता तर एडिटिंगसाठी पण असं आहे की तुम्ही मोबाईलमध्ये असे फीचर्स आहेत की तुम्ही मोबाईलमध्ये एडिटिंग करू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी एका सिस्टीमची, डेस्कटॉपची काही गरज नाही आहे. मुळात प्रत्येक माणसाला, म्हणजे ह्या दोन्ही कॉल्स आल्यानंतर ते चांगलं असं आहे की प्रत्येक माणसाला कुठेतरी वाटत असतं की त्यांनी एक कहाणी सांगावी, त्याच्याकडे एक कथा आहे आणि ती कथा त्याला सांगायची आहे. तर त्याच्यामध्ये असा काय फारसा अभ्यास नाही आहे. तुम्ही चुकणार, तुमचा कॅमेराचा अँगल खराब होणार. जसं मी पहिली डॉक्युमेंटरी बनवली तर त्याच्यामध्ये मी शूट करत होते, मी कमाठीपुराची डॉक्युमेंटरी सांगते, तर तो कॅमेरा, म्हणजे मी शूट करत होतो, तो कॅमेरा असा कुठेतरी वर गेला, मी तो ठेवला शॉट. म्हणजे असं कोणाला हे नाही वाटायला पाहिजे की अरे तो ठेवला की तो माणूस जातो आहे आणि त्याला आपण सांगतोय, ते कसं तुम्ही हे करणार. ती बाई जी आहे ती तिची व्यथा सांगते. मग असे सगळे तुम्ही जेव्हा ह्याला ब्लंडर म्हणणार ह्यापेक्षा आपण ह्याला म्हणू की तुम्ही शिकताय. तुम्ही हे 2 कॉलर्स म्हणजे पुढच्या वर्षी मला वाटतं हे असतील, ह्यांनी एक डॉक्युमेंटरी दोघांनी बनवलेली असेल आणि ते असतील, त्यांना इंटरेस्ट आहे. जसं फिल्म अप्रिसिएशनचा कोर्स असतो किंवा एखादा चित्रपट कसा पाहावा याच्यासाठीच्या वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या जातात, तसं माहितीपट वेगवेगळे पाहण्यासाठी किंवा त्यांचं स्क्रीनिंग करण्यासाठी काही खासगी स्तरावरती सुद्धा प्रयत्न केले जातात. त्यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे असे एक्सक्लुझिव्हली माहितीपटांसाठी कोर्सेस घेतले जातात असं अजून तरी मी पाहिलेलं नाही. परंतु FTI तर्फे किंवा आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांतर्फे जे होतात ॲप्रिसिएशन कोर्सेस, म्हणजे फिल्म फेडरेशनच्या तर्फे पण होतात. त्यामध्ये फीचर फिल्म्स बरोबर डॉक्युमेंटरीज आणि शॉर्ट फिल्म्सचाही त्यांनाही महत्त्व दिलं जातं. त्या दाखवल्या जातात, ते त्यांच्या दिग्दर्शकांना बोलवून डिस्कशन केलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की ते म्हणजे ते कसे पाहावेत आणि कुठल्या दृष्टिकोनातून पाहावेत
हे लोकांना समजायला मदत कळू होते. शकतं. तुम्ही मगाशी म्हणाला होतात की माहितीपटांच्यासाठीचा एक वेगळा दिवस आणि त्यासाठीचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग अपेक्षित असतो, तर तो घडवण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. पण एकूणच आपल्याकडे असं बघितलं जातं की पुस्तक वाचणं म्हणजे अभ्यास करणं आणि चित्रपट पाहणं किंवा एखाद्या सिनेमासाठी जाणं किंवा हे म्हणजे टाइमपास किंवा नुसतं मनोरंजन, तर तसं ते नसतं हे आपल्याला माहितीपट सांगतात. आणि त्यामुळे त्याच्यासाठीच्याबद्दल लहान मुलांच्या मध्ये सुद्धा उत्सुकता निर्माण व्हावी आणि एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठीचा संदर्भ साहित्य म्हणून सुद्धा माहितीपटांकडे पाहिलं जावं, म्हणून आता डॉक्युमेंटरी डिझायनिंग अशा नावाचा एक अभ्यासक्रम येतो आहे. तर मला त्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. तर कसं आहे की डॉक्युमेंटरी क्षेत्र आहे ना, ते हळूहळू असं वाढत चाललंय. म्हणजे आता जसं 2 टॉप लीगचे जे मी तुम्हाला सांगितले की आपल्याकडे फेस्टिवल आहे, त्यानंतर केरला आहे, या सगळे असे जे छोटे छोटे होत चालले, त्याच्याकडे जाणाऱ्या लोकांची संख्या बघून तर ते लोकांना असं वाटतं की जसं फिल्म डिझायनिंगचं आहे, ते मला वाटतं सुभाष घईंच्या इथे तो कोर्स आहे आणि फॉरेनमध्ये LA ला वगैरे आहे, असं फॉरेनच्या बऱ्याचशा कंट्रीमध्ये आहे. हा जो डॉक्युमेंटरी डिझायनिंगचा कोर्स आहे तो आल्यामुळे आपल्याकडे असं झालं की सध्याच्या ह्याच्यामध्ये मी रिसेंटमध्ये तुम्हाला सांगेन की श्याम बेनेगलचा जो मंथन सिनेमा होता, ज्याला आपण सिनेमा कमी बोलून त्याला डॉक्युमेंटरी जास्त बोलूया, की जो त्यांनी हे जे अमूल वर्गीस कुरियन यांच्यावरती तो बनवला होता, त्याला डॉक्युड्रामा असं बोलू शकतो. त्याची फिल्म, त्याची नेगेटिव्ह, त्याला फंगस लागलं होतं, ते फार खराब झालं होतं. त्यानंतर हे जे फिल्म डिझायनिंग आणि असे कोर्सेस जे आहेत, त्यानंतर मला वाटलं नॉर्थ इटलीमधनं त्यांनी एक डिझायनर, ह्या सगळे ह्याचे जे क्युरेटर आहेत, रिसर्चर आहेत, त्यांना बोलवलं आणि असा कोर्स चेन्नईमध्ये चाललेला आहे आणि तिकडे बसून ती फिल्म रिस्टोर करण्यात आली आणि ती कान्स फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आली. सो तो असे कोर्सेस येणं आणि त्यांचं या तऱ्हेने येणं, ते डेफिनेटली आपल्याला जे मागचं आहे ते आपल्याला धरून पुढे पुढे जाता येणार फॉर शुअर. अगदी. फिल्म हेरिटेज फाउंडेशन आहे, ते सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहे. आपण भरपूर माहिती घेऊया अजून या चळवळीची आणि माहितीपटांच्या निर्मितीची सुद्धा. पण आता मात्र कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. हॅलो सह्याद्रीमध्ये आज आपण बोलतो आहोत भारतीय माहितीपटांच्या चळवळीबद्दल आणि या क्षेत्रामध्ये माहितीपट बनवण्यामध्ये, तो लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये खूप वेगवेगळ्या स्तरावर आव्हानं आहेत. पण एक मुलगी म्हणून किंवा एक महिला म्हणून या क्षेत्रामध्ये वावरणं आणि माहितीपट तयार करतानाचे विषय निवडणं किंवा त्याची मांडणी करणं, याच्यावरती काही वेगळा फरक पडतो का? मला तुमच्या दोघींचंही मत ऐकायला आवडेल. आपण उषाताईंपासून सुरू करूया. मी जेव्हा कामाला सुरुवात केली, म्हणजे मी फिल्म इन्स्टिट्यूटमधून डायरेक्शनचा कोर्स करून बाहेर पडले आणि मी डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवायला सुरुवात केली, तेव्हा या क्षेत्रामध्ये मुली फारच कमी होत्या. त्यामुळे थोडासा फरक नक्कीच पडतो. परंतु माझा असा अनुभव आहे की तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स किती आहे, तुम्हाला तुमच्या विषयाचं ज्ञान किती आहे, तुम्हाला टेक्निकल नॉलेज किती आहे, हा जो तुमचा पाया भक्कम असेल तर मग तुम्हाला कोणी रोखू शकत नाही किंवा तुम्हाला कोणी असं कमी लेखत नाही. आणि आज तुम्ही बघितलं तर डॉक्युमेंटरी फिल्मच्या क्षेत्रामध्ये स्त्रिया खूप भरीव काम करत आहेत. म्हणजे एलिफंट विस्परर सारखी फिल्म 2 महिलांनी मिळून बनवली. पायल कपाडियाच्या फिल्म्सला कितीतरी अवॉर्ड्स मिळाली. नंतर इवन विभा बक्षी असो किंवा ती भावनानी असो, अशा खूप विमेन फिल्म मेकर या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आणि त्या खूप अवॉर्ड्स वगैरे मिळवत आहेत. त्यामुळे वेगळा, म्हणजे आताच्या काळात तरी असा वेगळा दृष्टिकोन असेल असं मला वाटत नाही. आणि संतोषी मॅडम, तुम्हालाही विचारायचं आहे, कारण तुम्ही कामाठीपुऱ्यामध्ये कोविड काळानंतर झालेले जे बदल होते ते तुमच्या माहितीपटामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. महिला म्हणून अशा प्रश्नावर काम करणं किती आव्हानात्मक होतं? तर मुळात थोडंसं मी इथे तुम्हाला ॲड करीन की ते ड्युरिंग कोविड होतं. कोविड काळातच ते त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली होती. तर टेक्निकल आस्पेक्टवरती मी नाही सांगत यावेळी मोमेंटला, ते साईडला ठेवते. महिला म्हणून तुम्हाला हे सांगते की
सर्वात कठीण आहे ना, म्हणजे या फिल्मचा म्हणून तो टायटलच तो आहे की मुंबई 4 लाख 8. म्हणजे तो कमाठीपुराचा एशियाच्या सर्वात मोठा रेड लाईट डिस्ट्रिक्ट आहे तो. मग त्यामुळे तिकडे काम करताना तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, तुम्हाला लोकांना समजावं लागतं. त्यानंतर तुम्ही तिकडे उभं राहू शकता, त्यांना सांगू शकता. तुम्ही इथे जाणार, कॅमेरा लावणार आणि पटापट एक स्क्रिप्ट देणार, हे नाही होणार. ते स्क्रिप्टेड काही नसतं. तर तुम्हाला तुमच्या गट्सवरती, तुम्हाला तुमच्या नॉलेजवरती, तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशन स्किलवरती केवढा विश्वास आहे. त्यानंतर सेकंडरी येणार टेक्निकल, कारण की हे कठीण क्षेत्र आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की टेक्निकल तर तुम्ही सपोर्ट सिस्टम घेऊ शकता, कोणाला कॅमेरामॅन म्हणून तुम्ही हे करू शकता. पण जे असे क्षेत्र आहेत, म्हणजे ज्या बायका आहेत, ज्या सेक्स वर्कर आहेत, त्यांना तू आप करेंगे तो मेरा क्या फायदा, अच्छा, हे तुम्हाला सांगणं त्या मोमेंटला. म्हणजे ही डॉक्युमेंटरी मुंबई 4 लाख 8 बनवल्यानंतर पहिली मी त्यांना दाखवली, ज्या ज्या बायकांना वाटलं की दीदी मला इथे कन्व्हिनियंट नाही आहे, त्यांना दाखवल्यानंतर त्यांना तिथून काढून टाकलं. हा पार्ट मेन आहे. एकंदरच या क्षेत्राची व्याप्ती खूप मोठी आहे आणि भारतामध्ये ही चळवळ आता वेगळं रूप घेते. आता शैक्षणिक साहित्य किंवा संदर्भ साहित्य म्हणून सुद्धा माहितीपटांचा समावेश हा शालेय वयापासून मुलांच्यासाठी त्यांच्या शिक्षणामध्ये होतो आहे. आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे येणार आहे त्याच्यामध्ये याच्यासाठी स्वतंत्रपणे वेळ दिलेला आहे. तर त्यामुळे मला वाटतं भारतातली माहितीपटांची चळवळ ही इथून पुढे आता अत्याधुनिकतेकडे जाते आहे आणि वेगवेगळ्या विषयांना घेऊन ती अधिकाधिक वाढणार आहे. मला वाटतं आपण या नोटवर इथेच थांबूया. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. सर्व प्रेक्षकांना ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि भारतातल्या माहितीपटांना तुम्ही सगळे जोडून घ्या. तसंच नववर्षात वेगवेगळे माहितीपट पहा आणि जास्तीत जास्त समृद्ध जाणीवा आपल्या वाढवण्याचा प्रयत्न करा, अशा तुम्हाला सर्वांना सदिच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.